कमी आहे, शिक्षक कमी आहे. आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरती संपन्न होणार आहे. त्या शिक्षक भरतीमधून आपल्याला आवश्यक असलेले तेवढे शिक्षक, तुम्ही त्याची मागणी नोंदवा, तेवढे शिक्षक पवित्र पोर्टलद्वारा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील. जय हिंद मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व अभियोग्यताधारकांनी याला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला पाहून तुमची काय मत आहेत, तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे देखील तुम्हाला त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देण्याची तुम्ही वाट पाहत आहात. परंतु अशातच आता एक नवीन गोष्ट तुमच्या समोर आलेली आहे आणि ती म्हणजे 15 दिवस आणखीन जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली. गेल्या अनेक दिवसांपासून माननीय शिक्षण मंत्री आदरणीय भुसे साहेब यांनी आपल्याला सांगितलं होतं की 2 महिन्यात तुम्ही शिक्षक म्हणून जॉईन होणार आणि शिक्षक भरती होणार आहे. जून महिन्यापासून शाळेला शिक्षक, विद्यार्थ्यांना शिक्षक मिळेल आणि शिक्षकांना शाळा मिळेल, हे आश्वासन दिलं गेलेलं होतं. दस्तूर खुद्द माननीय मंत्री साहेब त्यांच्या हाताखाली संपूर्ण यंत्रणा आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च शिक्षण विभागामध्ये जर वरचा अधिकारी असेल तर ते शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त असतात, बरोबर आहे. या शिक्षण आयुक्तांच्या खाली खूप सारे अधिकारी असतात ज्यांच्या हातामध्ये पॉवर आहे. तुम्ही जर बघितलं असेल, अन्न व प्रशासन विभागामध्ये आदरणीय श्री तुकाराम मुंढे साहेब कशा प्रकारे निर्णय घेत आहेत आणि त्यांच्या त्या निर्णय क्षमतेला पाहून अख्खा महाराष्ट्र भेसळ मुक्त होत आहे. हे होत आहे की नाही होत आहे? जर अशा या धडाडीच्या कार्य करणाऱ्या एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष, एकदम इन्स्टंट निर्णय क्षमता असलेले, प्रशासनात एकदम वेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांच्या हातात जर ही शिक्षण व्यवस्थेची धुरा दिली तर काय होऊ शकते? तुम्हाला काय वाटते? तुकाराम मुंढे साहेब यांना शिक्षण आयुक्त या पदावर जर अपॉइंटमेंट मिळाली किंवा ते जर त्यांचा चार्ज त्यांनी घेतला तर आपल्या या शिक्षण विभागाला आलेली मरगळ ही कायमची दूर निघून जाऊ शकते. आणि आजपर्यंत न भूतो न भविष्यती जे शिक्षण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला अपेक्षित आहे, त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था त्यांनी निर्माण करून देण्यास कोणती कसर कमी ठेवली असती का किंवा कमी ठेवली नसती, याबाबतीत तुम्हाला काय वाटते? शिक्षण विभागात काय बदल झाले असते? शिक्षक भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत असते का? एकदा शिक्षक भरती दिली 3-3 वर्ष कमीत कमी चालते आणि त्याच्यातही अनेक प्रकारच्या अडचणी. मुदतवाढ देण्याची तर परंपराच आहे, ही थांबली असती का? विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगतो की ही कोणती ब्रेकिंग न्यूज नाहीये किंवा ही फक्त आपली एक काल्पनिक चर्चा आहे. परंतु आम्हा अभियोग्यता धारकांच्या मनाला दिलासा देण्यासाठी जर असे धडाडीचे कार्यकर्ते, पहा ना, प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी जर खरंच प्रामाणिकपणे जर काम करतील तर किती ट्रान्सपरन्सी येते, किती पद्धतीने है ना सगळा चेंज घडून येतो. जर माननीय तुकाराम मुंढे साहेब शिक्षण आयुक्त झाले तर त्यांचा सगळ्यात पहिला निर्णय कोणता असावा? काय वाटते तुम्हाला? आता जस्ट इमॅजिन आणि तुम्ही सांगा. काल्पनिक व्हिडिओ बनवून फक्त मला तुमचं मनोरंजन करायचं नाहीये, पण ते जसे अन्न व प्रशासन विभागामध्ये ऍक्सिडेंटली त्यांची ट्रान्सफर करण्यात आलेली आहे, पण त्या माणसाने तिथे देखील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय आणि तुमच्या आमच्या मायबापावर, लेकरांवर उपकार केलेत. जे भेसळयुक्त अन्न पदार्थ तुम्ही रोज खात होतो, ते भेसळयुक्त पदार्थ मार्केटमधून आता हद्दपार होण्याची वेळ आलेली आणि याचा मला अभिमान आहे, याचा तुम्हाला देखील निश्चितच अभिमान असेल. तेच जर माननीय तुकाराम मुंढे साहेब महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्त झाले तर ही शिक्षक भरती प्रक्रिया त्यांनी वेळेत पूर्ण करण्यासाठी काय पावलं उचलली असती? त्यांचा सगळ्यात पहिला निर्णय असता की एका वर्षाच्या सगळी ज्या महाराष्ट्रातील शाळा आहेत त्या पूर्ण कार्यक्षमतेने त्यांनी चालू केल्या असत्या. शाळेची गुणवत्ता वाढवण्यापासून प्रत्येक विद्यार्थ्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचं ते काम त्यांनी केलं असतं. त्यांच्या भरारी पथकामुळे ज्या धाडी पडल्या असत्या तर जिल्हा परिषद शाळांमधले मरगळ आलेली सगळी व्यवस्था आणि ती मरगळ कायमची दूर निघून गेली असती किंवा गेली जाऊ शकते. अजूनही हे दिवस काही गेले नाहीत. फक्त एकदा या माणसाकडे चार्ज देऊन बघा. फक्त एकदा तुकाराम मुंढे साहेबांना महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त या पदावर आणून बसवा. मग काय होते ते तुम्ही बघा, आम्ही बघतो आणि जग बघेल, इतिहास बघेल आणि भविष्यही बघेल की नाही बघेल. मात्र शिक्षक भरती वेळेत पूर्ण तर होईलच, परंतु प्रत्येक गोष्टीत ट्रान्सपरन्सी येईल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल. सरकारी शाळा बंद का पडत आहेत? जर एवढी सिस्टीम आहे, एवढे करोडो रुपये येतात आणि एवढे कायम शिक्षक आहेत, कार्यरत शिक्षक आहेत, कार्यरत शिक्षकांच्या मागे
ज्या इतर कामांचा जो बोजा आहे त्या कामांची देखील यांनी काय केली असती, तपासणी केली असती आणि शिक्षकाला खरोखर कोणती कामं करायला पाहिजेत आणि अतिरिक्त कामांचं जे काही बोजा आहे त्यांच्या मागचा तो पण काढून टाकला असता की नाही टाकला असता, सांगा तुम्ही. सरकारी शाळांचा अशा पद्धतीने कायापालट होऊ शकतो की जर खाजगी शाळा असतात, इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतात, जर त्याच्यामध्ये एवढी व्यवस्थित शिकवण्याची पद्धत असते, एवढी शिस्त असते, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष असते, प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असते, प्रत्येक शिक्षक हा आपल्या पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असतो, तर मग सरकारी शाळेमधील शिक्षक आणि तिथे शिकणारे जिल्हा परिषद शाळामधले विद्यार्थी हे देखील शिस्त, त्यानंतर गुणवत्ता यामध्ये समोर येऊ शकणार नाहीत का? ही जर बदल घडवण्याची तयारी असेल ना, तर आता सरकारने ह्या गोष्टीला मनावर घ्यावं. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकच तुकाराम मुंढे साहेब आहेत का? माझा हा देखील प्रश्न आहे. IAS अधिकारी बनवून जर प्रशासनात बसून हे अधिकारी खऱ्या अर्थाने आपल्या पॉवरचा यूज करतील तर ही सिस्टीम पूर्णपणे बदलू शकते. या सिस्टीमला बदलण्यासाठी फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर पुढाकार घेतला, हा एकट्या तुकाराम मुंढे साहेबांनी एकट्या माणसाने पुढाकार घेतला, तर एवढा बदल घडून येत आहे मित्रांनो. अनेक लोकांचे जीव जाण्यापासून वाचले त्याच्यामुळे. फक्त आता एकच विनंती की त्या पदावरून त्यांची बदली काही दिवसासाठी तरी होऊ नये, जेणेकरून एकदम आहे ना आरोग्य व्यवस्था सुधरेल. तसंच त्यांची जर बदली झाली करायचीच असेल तर शिक्षण विभागात आणा. त्यात एकही राजकारणी जे काय आपले आहेत ते त्यांना येऊ देतील का, हे तुम्ही मला सांगा. पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी काय येत नसतील जाहिराती? इतक्या वेळा मुदतवाढ दिल्या जाऊन देखील आणखीन कोणती मुदतवाढ द्यायची आहे आणि अजूनही सर्व जाहिराती अपलोड झाल्या आहेत का, हे पण विचार करण्यासारखं नाहीये का? मुंढे साहेब जर आयुक्त त्या ठिकाणी असते तर त्यांनी डायरेक्ट ऍक्शन घेतली असती. ज्या शाळांनी जाहिराती अपलोड केल्या नाही, कार्यवाही केली असती की नाही केली असती? कमेंटमध्ये सांगा, तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सांगा. महाराष्ट्र शिक्षण विभाग ही खूप मोठी यंत्रणा आहे. इथे जे शिक्षण आयुक्त आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या खाली आहे ना विभागीय आयुक्त, त्याच्या खाली जे काही अधिकारी असतात, त्या सर्वांना कामाला लावून त्यांच्यापासून पॉझिटिव्ह आउटकम काढला असता. शिक्षक भरती याच्यावर फोकस केला तर एका वर्षात सर्व राऊंड झाले असते. फेज 1, फेज 2, विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू, जॉईनिंग आणि विद्यार्थी शिक्षक प्रमाणानुसार तिथे शिक्षक सरप्लस करून सगळं क्लिअर केलं असतं. हे काम इतके वर्ष पेंडिंग कशाला ठेवले असते? आणखीनही गोष्टी आहेत मित्रांनो ज्या तुम्हाला माहित आहेत, ओपनली आपण लोक बोलत नाही त्याच्यावर, पण त्या गोष्टी देखील काय होतील, थांबतील. आज सगळ्यात मोठा प्रश्न काय, की शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली, किती पूर्ण व्हायला 3 वर्ष 4 वर्ष लागतात. शिक्षक पात्रता परीक्षा द्या, त्याच्यामध्ये पण खूप सारा गोंधळ आहे ना. सर्टिफिकेट कसे देतात मोठे मोठे अधिकारी मित्रांनो. अहो, शिक्षणालाच जर कीड लागली ना तर येणारी पिढी बर्बाद होईल. आणि पुढची जी पिढी आहे, गोरगरिबांना शिक्षण नाही भेटलं ना तर फक्त हेच चालत राहील, राजा का बेटा राजा बनेगा, गरीब का बेटा गरीब रहेगा, हेच चालत राहील. आणि हे जर थांबवायचं असेल ना, तुकाराम मुंढे साहेब पण पहा कोणत्या बॅकग्राऊंड मधून आलेले. शिक्षक भरती, शिक्षक पात्रता परीक्षा, त्याच्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर देखील है ना किती मोठे हेलपाटे घेऊन शिक्षण घेतलेला जो सुशिक्षित बेरोजगार आहे आज तो वाटच पाहतोय. वारंवार मुदतवाढीचा प्रश्न निकाली निघाला नसता का? काही तांत्रिक अडचण असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेता येत नाही का? एखादे काम पूर्ण झाले नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार? फक्त सामान्य जे काही अभियोग्यता धारक आहेत यांनी वाटत पाहायची आहे का? शालार्थ ID, त्याच्यात पारदर्शकता, शिक्षण क्षेत्रातील सर्वात चर्चेचा विषय आहे आता. त्यांच्यावर काय ऍक्शन घेतली जाते तुम्ही पहा. संपूर्ण सिस्टीम जर डिजिटल, पारदर्शक आणि वेळेत चालणारी आहे ना, डिसिप्लिन मध्ये गैरप्रकारांना आळा बसवणारी झाली तर हे शिक्षण त्याच्यामुळे घडणारा महाराष्ट्र आणि पर्यायाने या देशाला, महाराष्ट्राला किती भविष्यात मोठे अधिकारी मिळतील तुम्हीच विचार करा. बोगस नियुक्त्या, बोगस डॉक्युमेंट्स, उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी पडताळणी जी प्रक्रिया असते ती आणखीन मजबूत होईल की नाही होईल? सांगा, तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या मते काय बदल होऊ शकतो? कल्पना करा मित्रांनो. ही जे स्पेक्युलॉजिकल व्हिडिओ नाहीये, पॉझिटिव्हली थिंक करा. अशा माणसाला एकदा ना एकदा तरी शिक्षण क्षेत्रामध्ये यायलाच पाहिजे. खरे शिक्षक पुढे यायला पाहिजे. चुकीच्या मार्गाने फायदा घेणाऱ्यांवर काय ऍक्शन घेतली पाहिजेत हे साहेब तुकाराम मुंढे साहेबच सांगू शकतात. जिल्हा परिषद शाळा काय ह्या फक्त बंद पडण्यासाठी आणि बिल्डिंगा भाड्याने देण्यासाठी आहेत का? ह्या शाळांचा कायापालट झाला असता की नाही झाला असता? अहो, आज सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांचा विश्वास वाढायला पाहिजेत ना.
विचार करा, खाजगी शाळेवरला एक शिक्षक किती पेमेंटमध्ये काम करतो आणि गव्हर्नमेंट शाळेमधला शिक्षक किती पेमेंटमध्ये काम करतो. त्यांच्या दोघांमध्ये पेमेंटचा जमीन आसमानचा फरक आहे. त्या खाजगी शाळेमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जात असेल तर मग सरकारी शाळेमध्ये का नाही दिलं जात? ही फक्त इमारत नाही तर इथे गुणवत्ता आवश्यक आहे, इथे अध्यापन आवश्यक आहे, त्या ठिकाणी निकालावर लक्ष देणं आवश्यक आहे. शिक्षकांना अतिरिक्त कामाचा जो बोजा आहे त्यातून काढून टाका ना, मग का नाही वाढणार गुणवत्ता? ते देखील चॅलेंज द्या. शिक्षकांची गुणवत्ता वाढायला पाहिजे. वैयक्तिक शिक्षकांची गुणवत्ता पण वाढवण्यावर त्यांनी काम केलं असतं. त्यांना प्रशिक्षण देणे, नवनवीन गोष्टी शिकत राहणं गरजेचं आहे का? विषय ज्ञान किती आहे, तंत्रज्ञानाची त्यांना ओळख, अध्यापन पद्धतीचा वापर, बदलणाऱ्या पद्धतीला आपलंसं करून शिक्षण व्यवस्था त्यांनी किती प्रभावी केली असती, आहे की नाही? तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमची प्रतिक्रिया महत्वाची. शिक्षकांना अतिरिक्त कामं थांबवली असती की नाही नसती? अहो, इतर जबाबदाऱ्यामुळे शिक्षकांचं शिकवण्याकडे लक्ष नाही राहत. हे झालं असतं. पण अधिकारी वर्ग काय करतो, काय ऍक्शन घेतो? व्यवस्था सुधारवायची असेल तर फक्त शालेय स्तरावर नाही तर अधिकारी स्तरावर देखील काम करणं गरजेचं आहे ना. ही जबाबदारी कोण घेणार आहे? मग तो शिक्षक असला, मुख्याध्यापक असला, केंद्रप्रमुख असला की शिक्षण अधिकारी असला, प्रत्येकाचं काम आणि जबाबदारी स्पष्ट असायला पाहिजे. आणि ते साहेबांनी मात्र आणून दिली असते, आहे की नाही? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आणला असता, अशा धाडी टाकल्या असत्या विद्यार्थ्यांना, है ना. खरं शिक्षण काय असते आणि खरा निकाल काय असतो तो त्यांनीच आणून दाखवला असता. विद्यार्थी खरोखर वाचायला, लिहायला, समजायला, विचार करायला लागतील, आहे की नाही? डिजिटल मॉनिटरिंग झालं असतं, सगळं ट्रान्सपरंट, ऑनलाईन ट्रॅकिंग झाली असती, कोणती फाईल कुठे अडकली, कोणत्या स्तरावर है ना वेळ लागून राहिला, हे चट दिशी सांगितलं असतं आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली असती. मित्रांनो, आज आपण एका काल्पनिक परिस्थितीवर चर्चा करतोय, है ना. पण खरा प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वात आधी हा बदल व्हायला पाहिजे. आणि कोणता बदल व्हायला पाहिजे? शिक्षक भरतीचा, शालार्थ आयडी मधल्या पारदर्शकतेचा, सरकारी शाळेतील गुणवत्तेचा. तुम्हाला काय वाटते? प्रशासनाच्या जबाबदारीचा, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा? तुमच्या आणखीन काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजच्या या ज्या विषयावर आपण चर्चा केलेली आहे ती चर्चा आणखीन अभ्यासपूर्ण होऊ शकते. पण तुम्हाला या संदर्भात काय वाटते ते देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि आपल्या शिक्षक भरतीमध्ये सध्याच्या परिस्थितीत असलेल्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्यामध्ये देखील सकारात्मकतेने पावलं उचलली जावीत अशी अपेक्षा आहे. आणि याच अपेक्षेसह आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो मित्रांनो. तुम्हाला या व्हिडिओमधील ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मित्रांनो, काल्पनिक आहे, वेळ नाही वाया गेला तुमचा. पण याच्यामुळे तुम्ही पहा, सध्या कार्यरत असलेल्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते की जर ते साहेब करू शकतात तर मग तुम्ही पण तेच साहेब आहेत ना, मग तुम्ही का नाही करू शकत? तुमच्या हातात नाही का पॉवर? ह्या गोष्टीचा विचार करायला लागला पाहिजे. तुम्ही देखील विचार करा आणि कमेंटमध्ये लिहा. थिंक पॉझिटिव्ह सो दॅट वी कॅन गेट द आउटकम पॉझिटिव्ह. आजच्यासाठी एवढंच. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टुडे.